आज आपण प्रवास करणार आहोत भारतातील सर्वात मोठी फूडी ट्रेन म्हणजेच मांडवी एक्सप्रेसने। तर आम्ही ट्रेन बोर्ड केली ठाण्यावरून आणि निघालो गोव्याच्या दिशेने। ट्रेन मध्ये चढताच आम्ही घेतला उपमा शिरा आणि कटलेट। शिरा उपमाचे 50 रुपये आणि कटलेटचे 50 रुपये। चव तर एकच नंबर होती। मग ट्रेन जाऊन थांबली क्रॉसिंग साठी। अर्धा तास काय हल्ली नाही जाग्यावरून। अर्धा तासानंतर परत आम्ही निघालो गोव्याच्या दिशेने। मग आम्ही घेतली 40 रुपयाची फ्रूट डिश आणि एकदम फ्रेश होती। अशी ट्रेनची मजा घेता घेता पोहोचलो खेडमध्ये। मग काय खेडमध्ये पोहोचता घेतला दही वडा आणि टॅमॅटो सूप। टॅमॅटो सूप तर एकच नंबर होता। मग काय खाऊन पिऊन घेतलं आणि परत निघालो गोव्याच्या दिशेने। मग परत एकदा ट्रेन जाऊन थांबली क्रॉसिंग साठी। मग आम्ही क्रॉसिंगला इग्नोर करून आतमध्ये एन्जॉय केलं व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन। अशी चव वाटलीच नव्हती की ट्रेन मध्ये भेटेल कधी। हे फूड तर फर्स्ट एसी पेक्षा पण भारी होतं। मग काय हे जे खाऊन झोपलो ते वैभववाडीमध्येच उठलो। मग उठल्या उठल्या घेतली मस्त कॉफी आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत गेलो। परत एकदा थांबली ट्रेन क्रॉसिंग साठी। मग काय वंदे भारत दिसली समोर। मग काही तासांनी पोहोचलो आम्ही सावंतवाडीमध्ये आणि आमची ट्रेन होती 1.5 तास लेट। जी ट्रेन पोहोचणार होती 7 वाजून 10 मिनिटांनी ती पोहोचली